संपूर्ण प्रशासन आणि दोन समाज आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे। परंतु प्रशासनानं आणि दोन्ही समाजानं एकोप्यानं खूप मोठं सहकार्य करून तो पुतळा आपण मोठ्या मनानं त्या जागेवरून या जागेवर शिफ्ट केलेला आहे। यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र आयजी सर जे आपल्या गावामध्ये अशा लोकांचं दर्शन होणं दुर्मिळ असतं, इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलं आणि त्यांनी जो निर्णय घेतला इतका शांततेनं मी त्यांचा त्याबद्दलच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहे। त्याचप्रमाणे SP साहेब अतुल कुलकर्णी इतकं पहिल्या दिवसापासून आज जवळजवळ 4 दिवस या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि इतकं सहकार्य इतकं त्यांनी समंजसपणानं सगळ्या गोष्टी घडवल्या, त्यामुळं त्यांचं देखील SP सरांचं मी आभारी आहे। आणि अतिशय सुंदर आणि भव्य असा पुतळा या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP जवळजवळ या ठिकाणी 8 ते 10 DYSP आपल्या गावामध्ये कधी असं स्वरूप गावाला आलेलं नाही। आपल्या गावची जत्रा मी जसा लहानपणापासून 2 पोलिसांवरती जत्रा झाले पण इतकं स्वरूप भयंकर आलं आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि आपण गावकऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं योगदान दिलं नाही। आम्हाला खंत वाटते, त्यांना पाण्याची सोय झाली नाही, त्यांना कुठल्याही प्रशासनाला जेवणाची सोय झाली नाही। इथून पुढे असं घडू नये असं अपेक्षा मी सर्वांकडे व्यक्त करतो। त्याचप्रमाणे DYSP पंढरपूर प्रशांत तेगळे साहेब, DYSP करमळा अंजना कृष्णा ज्यांचं खूप मोठं नाव आपण यापूर्वी ऐकलेलं आहे आणि त्या देखील पहिल्या दिवसापासून सायकर साहेबांना रिटायर झाले आणि त्यांचे या ठिकाणी बार्शी या ठिकाणी नियुक्ती झाली आणि पहिल्या दिवशी त्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि मॅडमचा देखील आम्ही व्यक्तिशः आभार मानतो। मॅडमने खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु 4 दिवस गेले। मॅडमचा आम्ही आहे का मॅडम स्वागत करूया। यानंतर DYSP अक्कलकोट विश्वास थांबावर ना यमावर साहेब, DYSP सोलापूर संकेत देवळेकर साहेब, DYSP मंगळवेढा बसवराज शिवपूजे साहेब, DYSP अकलूज संतोष वाळके साहेब, IPS अधिकारी टेंभुर्णी पोलीस स्टेशन आत्राम साहेब, त्याचप्रमाणे प्रोफेशनल DYSP विलास नवले साहेब, LCBचे संजय जगताप साहेब। ज्याप्रमाणे काश्मीर प्रश्न 370 कलम हटवलं आणि संपूर्ण काश्मीर शांत केलं तसं काम अजय डोवाल सारखं काम साहेबांनी जगताप साहेबांनी या ठिकाणी केलं। आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू। प्रशासन